पाहूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली बघा, हा एक मार्केटचा एक बाईंग झोन आहे आणि ऑलरेडी मार्केट आज प्रॉपर बाईंग घेऊन मार्केट आउटसाईडला कन्वर्ट झालं. तर मी कालच्याच प्रेडिक्शन मध्ये सांगितलं की हा पूर्ण बाईंग झोन आहे. मार्केट इथे खाली ओपन होते किंवा वरती ओपन होते, तर ह्या झोनला आलं तुम्हाला बाईंगचाच व्ह्यू बघायचा आहे. आणि बाईंगचा व्ह्यू नुसार बघा ऑलमोस्ट 50% त्यांनी आपलं टार्गेट डन केलं. ओव्हरऑल जे टार्गेट आहे ते उद्या फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप ओपन होऊन आपण ते टार्गेट अचीव्ह करून देऊ शकतो. अजून जसा निफ्टीचा काल आपण प्लॅनिंग केला तोच प्लॅनिंग इथं आहे, सेम तसा आहे. फक्त एक छोटस चेंज होतंय. चेंज लेवल असे आहे, आज मार्केटने जरी ह्या झोनला रिस्पेक्ट केला असेल तर उद्या तुम्हाला परत ह्या झोनला ते रिस्पेक्ट करू देणार नाही. त्यामुळे समजून चला, जर तुम्ही इथं जर अजून पोझिशन होल्डर ठेवला असेल किंवा जरी तुम्ही उद्या पोझिशन घेणार असाल तर तुम्हाला स्ट्रिक्टली कुठं ना कुठं एक स्टॉप लॉस फॉलो करायचा आहे. एकतर ह्या झोनच्या खाली करा, एकतर ह्या झोनच्या खाली करा. त्याच्या खाली अजिबात थांबायचं नाही. जर ही मुवमेंट बघितला तर जोरात खाली पण आलं, जोरात वरती पण आलं. त्याचं रिझन होते आज एक्सपायरी होतं. त्या एक्सपायरी मुवमेंट जरा वर खाली झाली तरी पण आपलं जे टार्गेट आहे ते माझ्या हिशोबाने फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप ओपन होऊन टार्गेट आपण देऊ शकतो. फक्त तुम्हाला जर असं परत एंट्री जरा करायची नाही. एक तर तुम्हाला हाय ब्रेक केला तर 922 नंतर एकदा एक एंट्री चालू शकते. त्यानंतर आपण पाहूया बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं. तर बँक निफ्टी मधला जर व्ह्यू बघितला तर बँक निफ्टीने काय केलं की इथे एक झोन होता, त्या झोनला रिस्पेक्ट देऊन खाली आलाय. हा झोन हा होता, जरासा आपण चेंज केलाय आणि ह्या झोनला रिस्पेक्ट करून ऑलमोस्ट त्यांना पहिलं टार्गेट दिल्यासारखंच आहे. तर एक्झॅक्टली हे पण टार्गेट माझ्या हिशोबाने त्याला द्यावे लागेल. ओके, पण ह्या ठिकाणी ते टार्गेट द्यायच्या आधी एक ट्रेड लाईन बनलाय. ही जेव्हा ट्रेड लाईन ब्रेक होईल तेव्हा तुम्हाला इथे एक छोटीशी एंट्री मिळेल आणि एंट्री मिळाल्यानंतर तुम्ही इथे टार्गेट अचीव्ह करू शकता. प्लस तुम्हाला आहे तसं कॉलला परत एंट्री करायची, इथून हे टार्गेट आणि हे टार्गेट आहे. आणि जस्ट अजून एक झोन म्हटला तर सेलिंगचा हा एक झोन राहतो. या झोनच्या खाली तुम्हाला जरा सेलिंगचा विचार करायचा आहे. बाईंगला म्हणला तर जो पण 50,000 क्रॉस होत नाही तो पण आपल्याला बाईंगला जरासं म्हणजे जास्त अग्रेसिव्ह बाईंग किंवा जास्त मोटिवेशन बाईंग जो पण 50,000 क्रॉस होणार नाही तो पण आपल्याला मोठी बाईंग दिसणार नाही. हा एक छोटासा व्ह्यू होता निफ्टी आणि बँक निफ्टीचा. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे स्टॉक्स. तर कुठला स्टॉक्स घ्यायचा किंवा काय करायचं ह्याच्याबद्दल आपण काय करणार आहे उद्या आपण. जर तुम्ही जर समजून चला, जर आपल्या ग्रुपला जॉईन असेल तर त्या ग्रुपला तुम्हाला येऊन जाईल की कुठला स्टॉक्स घ्यायचा आहे किंवा कुठला सेल करायचा आहे. तर RESLTD हा एक उद्यासाठी जरा बाईंग चांगला वाटतोय. तुम्ही उद्या लक्ष ठेवा RESLTD कडे. त्यानंतर अल्ट्रा सिमेंट हा पण जरासा एक झोन बेस्ट आहे. ह्याला फक्त तुम्हाला एक सेलिंग झोन शोधायचा आहे, कारण कुठला ना कुठला तर झोनला ते सेलिंगच घेईल. फक्त सेलिंग झोन तुम्हाला मी ग्रुपला सेंड करेन. त्यानंतर अजून एक स्टॉक आहे तो म्हणजे कोटक बँक. कोटक बँकेने बघा इथून फॉलो कंटिन्यू दाखवलेला आहे. बाईंगला इथपर्यंत यायला पाहिजे, तो पण इथपर्यंत तुम्हाला बाईंगला विचार करू नका, तो पण जरा सेलिंगला विचार केला तरी पण चालू शकतो. ह्या 3 स्टॉक्सवर तुम्हाला उद्या लक्ष ठेवायचे आहेत. कशा पद्धतीने वर्किंग होते उद्या तुम्हाला दिसून जाईल. ओके, तर अशाच प्रेडिक्शनसाठी आज आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.